तुम्ही व्हिडिओ पाहिले त्या सगळ्या मारहाणीचे, ते व्हिडिओ बघून तुम्हाला नेमकं काय तुमच्या भावना? मुलगी सांगत होती की खूप मुलांना मुलीला मारलंय, ते सांगत होते, ते खूप वाईट वाटलं. धावून आलो की आपण यांच्या मदतीला गेलो पाहिजे. पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन होईल त्यावेळी तुम्ही येणार आहात काय? जर आंदोलन झालं तर ज्या ज्या वेळेस हाक मारतील त्या त्यावेळेस आम्ही येणार. इथं दिल्लीत येणार तुम्ही? हे ज्या ज्या वेळेस हाक मारतील शांततेच्या आंदोलनाला त्या त्यावेळेस आम्ही येणार. हो 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 हो. आपण जर बघितलं तर हे मनोज जरांगे होते, त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या ज्यावेळी हे आम्हाला आवाज देतील त्या त्यावेळी आम्ही दिल्लीमध्ये येऊ, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हे आंदोलन खरं तर शांततेच्या मार्गाने होतं, पण सरकारकडनं हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशा पद्धतीचे देखील आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. महाराष्ट्र में आज पूरी विधानसभाओं में 288 जगह हमारा सेवा शिविर भी चल रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के माध्यम से हम 10 लाख परिवारों को आज सेवा देना चाहते हैं, वो भी कार्यक्रम चल रहे हैं। या संदीप जोशी जी ने बहुत बड़ा आयोजन किया है। उद्धव ठाकरे